अनुवाद प्रकरण 17. दोष अथवा व्यंग असलेला गोरा किंवा मेंढरू तुझा देव परमेश्वर ह्याला अर्पू नको, कारण तुझा देव परमेश्वर ह्याला त्याचा वीट आहे. तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेल्या नगरात कोणी पुरुष अथवा स्त्री तुझा देव परमेश्वर ह्याचा करार मोडून त्याच्या दृष्टीने काही दुष्कृत्य करीताना आढळून आले, म्हणजे माझ्या आज्ञांचे उल्लंघन करून अन्य देवांची अथवा सूर्य, चंद्र किंवा आकाशातील तारांगण ह्यांची सेवा व पूजा करू लागले, आणि हे तुला कोणी सांगितल्यावरून तुझ्या कानावर आले, तर त्याची कसून चौकशी कर. आणि ते खरे ठरून इस्रायल लोकात असले अमंगळ कृत्य घडल्याची तुझी खात्री झाली, तर ज्या पुरुषाने अथवा ज्या स्त्रीने हे दुष्कृत्य केले असेल त्या पुरुषाला अथवा त्या स्त्रीला वेशीत आण आणि त्या व्यक्तीला मरेपर्यंत दगडमार कर. ज्याला जिवे मारावयाचे असेल त्याला 2 अथवा 3 साक्षीदारांच्या साक्षीवरून जिवे मारावे. एकाच साक्षीदाराच्या साक्षीवरून त्याला जिवे मारू नये. ज्याला जिवे मारावयाचे त्याच्यावर प्रथम साक्षीदाराचे हात पडावे आणि मग इतर सर्व लोकांचे हात पडावे. अशा प्रकारे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे. तुझ्या गावात रक्तपात किंवा मारहाण ह्या बाबतीत वाद उपस्थित होऊन त्याचा निर्णय करणे तुझ्या आवाक्याबाहेर असले, तर लगेच तुझा देव परमेश्वर ह्याने निवडलेल्या स्थानी जा आणि लेवीय याजक व त्यावेळचा शास्ता ह्यांचा सल्ला घे. ते त्या वादाचा निर्णय सांगतील. परमेश्वराने निवडलेल्या स्थानी तुला सांगितलेल्या निर्णयाप्रमाणे तू निकाल दे, आणि ते ज्या काही सूचना तुला देतील त्या काळजीपूर्वक अंमलात आण. तुला ज्या सूचना ते देतील आणि जो निर्णय तुला सांगतील तो अंमलात आण. त्यांनी तुला सांगितलेल्या निर्णयापासून उजवी डावीकडे वळू नको. जो मनुष्य उन्मत्त होऊन तुझा देव परमेश्वर ह्याच्या सेवेस तेथे उपस्थित असणाऱ्या याजकाचे किंवा न्यायाधीशाचे ऐकणार नाही, तो मनुष्य प्राणास मुकावा. अशा प्रकारे इस्रायलातून तू ही दुष्टाई नाहीशी करावी. हे ऐकून सर्व लोकांना भीती वाटेल व तेथून पुढे ते उन्मत्तपणा करावयाचे नाहीत. राजासंबंधी सूचना. तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेल्या देशात जाऊन तो वतन करून तेथे राहिल्यावर तुला असे वाटेल की आसपासच्या राष्ट्रांप्रमाणे आपणही आपल्यावर राजा नेमावा, तर तुझा देव परमेश्वर ज्याला निवडील त्यालाच तू आपणावर राजा नेमावे. आपल्या भाऊबंदातून आपल्यावर राजा नेमावा. तुझ्या भाऊबंदांपैकी नाही अशा कोणाही परदेशीयाला आपल्यावर नेमू नये. मात्र त्याने फार घोडे बाळगू नयेत. घोडदळ वाढविण्यासाठी लोकांना मिसर देशाकडे पुन्हा धाव घेण्यास लावू नये, कारण त्या मार्गाने जाऊ नये असे परमेश्वराने तुम्हाला सांगितलेच आहे. राजाने पुष्कळ बायका करू नयेत, नाहीतर त्याचे मन बहकून जावयाचे. तसेच त्याने स्वतःसाठी सोन्या रुपयाचा फार मोठा साठा करू नये. तो आपल्या राजासनावर आरूढ होईल तेव्हा लेवीय याजकांपाशी असलेल्या नियमशास्त्राची एक नक्कल त्याने एका वहीत स्वतःसाठी उतरून घ्यावी. ती त्याच्यापाशी असावी आणि त्याने तिचे जन्मभर अध्ययन करावे, म्हणजे त्या नियमशास्त्रातल्या सगळ्या आज्ञा व हे विधी पाळून व त्याप्रमाणे आचरून तो आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळगावयाला शिकेल. असे केल्याने त्याचे हृदय आपल्या भाऊबंदांच्या बाबतीत उन्मत्त होणार नाही आणि तो ह्या आज्ञेपासून बहकून उजवी डावीकडे वळणार नाही. तसेच तो व त्याचे वंशज इस्रायल लोकांमध्ये चिरकाल राज्य करतील.